उन्हाळा लागला म्हणजे सगळ्यांना एकच आठवण येते, घरची आंबट गोड कैरीची भाजी. तर मंडळी, आज मी बनवणार आहे मस्त आंबट चटकदार कैरीची भाजी. चला मग सुरुवात करूया आपण छान अशा रेसिपीला. मी इथे 2 मोठ्या कैऱ्या घेतल्या आहेत. सगळ्यात आधी त्यांच्यावरची साल काढून घेतली. तुम्हाला हवं असेल तर साल न काढताही बनवू शकता. आणि मग जसं आपण बटाटे कापतो ना, तसंच या कैऱ्यांचेही बारीक बारीक काप करून घेतले. पण कापताना जरा सांभाळून बरं का, कारण की काही वेळा कैरी कडक असते, हाताला लागू नये म्हणून थोडंसं लक्ष देऊन कापा. आता बघा सगळे काप मस्त तयार झाले आहेत. इथे मी लसूण चांगला बारीक ठेचून घेतला आहे. त्यासोबत गूळ, थोडीशी दालचिनी, तेजपान, लोंग, मिरे आणि त्याच्यासोबत अर्धा चमचा मेथी सुद्धा घेतली आहे आणि चवीसाठी अर्धा चमचा बडीशोप पण घेतली आहे. बडीशोप टाकली की टेस्ट अजूनच छान येते. आता गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2-3 पळ्या तेल टाकून घेतले आणि तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात आधी अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे, मग अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि मग मेथी आणि बडीशोप पण टाकायची आहे आणि त्यासोबत बारीक केलेलं लसूण पण टाकायचं आहे आणि त्यात दालचिनी, तेजपान, लोंग, मिरे घालून हे सगळं थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. यानंतर चवीनुसार तुम्हाला जितकं तिखट लागतं तितकं तिखट तुम्ही टाकू शकता. यानंतर मी थोडासा गरम मसाला पण टाकलाय. मी घरी बनवलेला मसाला टाकलाय आणि आता यात कापलेली कैरी घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. मग चवीनुसार मीठ टाकायचंय आणि शेवटी झाकण ठेवून ही भाजी छान शिजू द्यायची आहे. आणि हो, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या भाजीत वेगळं पाणी टाकायची अजिबात गरज नाही. झाकण ठेवल्यावर कैरीतूनच पाणी सुटतं आणि त्यातच भाजी शिजते. आता भाजी शिजली की एकदा चेक करून घ्या आणि मग त्यात बारीक किसलेला गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर आता झाकण ठेवायची गरज नाहीये, तसंच त्या भाजीला शिजू द्यायचं आहे. म्हणजे गुळाची चव मस्त मिळते आणि भाजी एकदम मस्त आंबट गोड तयार होते. तर मंडळी, एक गोष्ट तर सांगायचीच राहिली तुम्हाला, ही जी कैरीची भाजी आहे ना, ती दुसऱ्या दिवशी अजूनच भारी लागते बरं का. कारण काय तर गूळ पूर्णपणे कैरीमध्ये मुरतो आणि मग तिची गोड आंबट टेस्ट अजूनच जबरदस्त होते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच अजून मस्त रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. चला तर मग तयार आहे आपली टेस्टी गोड आंबट कैरीची भाजी. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.